नमस्कार, विनायक घाय स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षा अगदीच जवळ आलेली आहे आणि आपण केलेल्या अभ्यासाला रिव्हिजन द्यायची या उद्देशानेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बालमानसशास्त्र हा जो आपला 30 मार्कांचा घटक आहे तर त्या घटकावर आपण 500 प्रश्न त्यांची रिव्हिजन करणार आहोत। यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तर या स्वरूपातच रिव्हिजन घेणार आहोत। त्याचबरोबर हेच प्रश्न आपल्याला टेस्टच्या स्वरूपामध्ये विनायक घाय स्टडी नावाचं जे आपलं ॲप आहे त्यावर देखील टेस्टच्या स्वरूपात प्रॅक्टिस करण्यासाठी उपलब्ध आहेत। तसेच आपण प्रश्न आणि उत्तर घेण्यामागचं कारण असं की पर्याय वाचण्यामध्ये आपला जो वेळ आहे किंवा कन्फ्युजन देखील होणार आहे, तर ते टाळून आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांची रिव्हिजन कशी होईल यासाठी आपण हे प्रश्न पाहणार आहोत। तर पहिला जो प्रश्न आहे, मानवी जीवनचक्र एकूण किती उपअवस्थांमध्ये विभागले आहे? आणि उत्तर आहे 8 उपअवस्थांमध्ये मानवी जीवन विभागले गेले आहे। पुढचा प्रश्न, उपअवस्थांमध्ये जीवनचक्र विभागताना प्रामुख्याने कोणता निकष लावला जातो? आणि त्याचं उत्तर आहे शारीरिक वय। प्रश्न काय आहे, उपअवस्थांमध्ये जीवनचक्र विभागताना प्रामुख्याने कोणता निकष लावला जातो? तर ते आहे शारीरिक वय। विकासाच्या कोणत्या अवस्थेत बालकाची वाढ अत्यंत जलद गतीने होते आणि एका स्त्री बीजापासून त्याला मानवी स्वरूप प्राप्त होते? आणि उत्तर आहे प्रसूतीपूर्व अवस्था। वाढ व विकास या घटकावर आधारित हा प्रश्न आहे। या घटकावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारलेले असतात, त्यामुळे हा चॅप्टर आपल्याला व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे। पुढचा प्रश्न, नवजात अवस्थेचा कालावधी कोणता मानला जातो? आणि उत्तर आहे जन्म ते 15 दिवस। हा कशाचा कालावधी मानला जातो? तर तो नवजात अवस्थेचा कालावधी मानला जातो। पुढचा प्रश्न, अर्भकाला नवीन वातावरणाशी करावे लागणारे समायोजन आणि त्याची असहाय्यता हे कोणत्या अवस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे? नवजात अवस्थेचे काय वैशिष्ट्य आहे? अर्भकाला नवीन वातावरणाशी करावे लागणारे समायोजन आणि त्याची असहाय्यता हे नवजात अवस्थेचे वैशिष्ट्य आहे। शैशवावस्था या विकासाच्या अवस्थेचा अचूक कालावधी कोणता आहे? आणि 18 महिने ते 24 महिने हा शैशवावस्थेचा कालावधी आहे। पूर्व बाल्यावस्था या अवस्थेचा कालावधी कोणता असतो? 2 ते 6 वर्ष पूर्व बाल्यावस्था, शैशवावस्था 18 महिने ते 24 महिने। त्यानंतर पुढचा प्रश्न, मुले क्रियाशील, उत्साही, जिज्ञासू व शोधवृत्ती दर्शविणारी असतात म्हणून खालीलपैकी कोणत्या अवस्थेला पूर्व शैशवावस्था असेही म्हणतात? आणि उत्तर आहे पूर्व बाल्यावस्था। कोणत्या अवस्थेमध्ये बालकाचा शारीरिक विकास धीम्या गतीने होतो परंतु स्थिर असतो आणि मुले वाचन, अंकगणित, लेखन ही शालेय कौशल्य आत्मसात करतात? आणि उत्तर आहे उत्तर बाल्यावस्था। याचं वैशिष्ट्य काय मग? या अवस्थेमध्ये बालकाचा शारीरिक विकास धीम्या गतीने होतो परंतु स्थिर असतो आणि मुले वाचन, अंकगणित, लेखन ही शालेय कौशल्ये आत्मसात करतात। पुढचा प्रश्न, बाल्यावस्था आणि प्रौढावस्था या दोन्ही अवस्थांमधील महत्त्वाचा दुवा कोणती अवस्था आहे? आणि उत्तर आहे किशोरावस्था। मग ही कोणत्या दोन अवस्थांमधली अवस्था आहे? तर ती आहे बाल्यावस्था आणि प्रौढावस्था। पुढचा प्रश्न, कोणत्या अवस्थेमध्ये स्वचा शोध घेण्यास सुरुवात होते आणि मुलांचे विचार अधिक तर्कशुद्ध व अमूर्त होतात? किशोरावस्था। या अवस्थेमध्ये काय होतं? तर स्वचा शोध घेण्यास सुरुवात होते आणि मुलांचे विचार अधिक तर्कशुद्ध व अमूर्त होतात। पुढचा प्रश्न, समवयस्क गटाचा प्रभाव खूप जास्त असणे व स्वतःच्या कारकिर्दीचे क्षेत्र ठरवणे हे खालीलपैकी कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे? आणि उत्तर आहे किशोरावस्था। काय वैशिष्ट्य आहे? समवयस्क गटाचा प्रभाव खूप जास्त असणे व स्वतःच्या कारकिर्दीचे क्षेत्र ठरवणे हे किशोरावस्थेचं वैशिष्ट्य आहे। पुढचा प्रश्न, कुटुंब निर्मिती आणि निवडलेल्या कारकीर्द क्षेत्रात स्थिरावणे ही कोणत्या अवस्थेची महत्त्वपूर्ण ध्येये असतात? आणि उत्तर आहे तारुण्यावस्था किंवा पूर्व प्रौढावस्था। आयुष्यात आपण काय मिळवले आणि काय गमावले
याचे मूल्यमापन करण्याचा काळ प्रामुख्याने कोणत्या अवस्थेत असतो? आणि उत्तर आहे मध्य प्रौढावस्था. रिकामे घरटे ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या अवस्थेशी जोडलेली आहे? आणि उत्तर आहे मध्य प्रौढावस्था. मध्य प्रौढावस्थेचा कालावधी कोणता मानला जातो? आणि उत्तर आहे 40 ते 60 वर्ष. शरीराची क्रियाशीलता कमी झालेली असते आणि प्रकृतीच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात, अशी अवस्था कोणती? आणि ती आहे उत्तर प्रौढावस्था. पुढचा प्रश्न, किशोरावस्थेचा कालावधी खालीलपैकी कोणता मानला जातो? आणि उत्तर आहे 12 वर्ष ते 19 वर्ष. हा किशोरावस्थेचा कालावधी 12 वर्ष ते 19 वर्ष. पुढचा प्रश्न, मुले शिक्षणासाठी किंवा लग्नासारख्या कारणांनी दूर गेलेली असली तरी त्यांना मार्गदर्शनाची अपेक्षा असते आणि या अवस्थेच्या शेवटी निवृत्तीचा काळ असतो. ही अवस्था कोणती होय? आणि उत्तर आहे मध्य प्रौढावस्था. पुढचा प्रश्न, अर्भकावस्थेच्या कोणत्या टप्प्यात स्वतंत्रतेकडे वाटचाल सुरू होते आणि बालक विविध कौशल्ये आत्मसात करते? आणि उत्तर आहे 15 दिवस ते 18 महिने अर्भकावस्था. पुढचा प्रश्न, शरीराची प्रमाणबद्धता, वेदनेंद्रियांच्या क्षमतेचा विकास आणि शरीरातील विविध संस्थांचा विकास यांचा समावेश विकासाच्या कोणत्या अंगात होतो? आणि उत्तर आहे शारीरिक विकास. पुढचा प्रश्न, सर्व बालकांमध्ये शारीरिक विकासाची गती कशी असते? ती व्यक्तिगणिक भिन्न किंवा वेगवेगळी असते? प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. सर्व बालकांमध्ये शारीरिक विकासाची गती कशी असते? तर ती कशी असते? ती व्यक्तिगणिक भिन्न म्हणजेच वेगवेगळी असते. पुढचा प्रश्न, अवधान, स्मरण, संकल्पना निर्मिती आणि समस्या सोडवणे या क्षमतांचा समावेश विकासाच्या कोणत्या क्षेत्रात होतो? आणि उत्तर आहे बोधात्मक विकास. या क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो? अवधान, त्यानंतर स्मरण, संकल्पना निर्मिती आणि समस्या सोडविणे या सगळ्यांचा समावेश कशात होतो? बोधात्मक विकासामध्ये. त्यानंतर कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता किंवा सर्जनशीलता यासारख्या मानसिक प्रक्रियांचा विकास हा प्रामुख्याने कोणत्या विकासाचा भाग आहे? तो आहे बोधात्मक विकास. पुढचा प्रश्न, आपले विचार आणि मनातील भाव शब्दात प्रकट करण्यासाठी बालकाला कशाची सर्वाधिक मदत होते? आणि उत्तर आहे भाषेची. पुढचा प्रश्न, भाषिक विकासाचा प्रत्यक्ष प्रभाव खालीलपैकी कोणत्या विकासांवर सर्वाधिक पडतो? बोधात्मक, सामाजिक व भावनिक या सर्व विकासांवर कशाचा प्रभाव पडतो? तर तो आहे भाषिक विकासाचा. या प्रत्यक्ष प्रभाव बोधात्मक, सामाजिक व भावनिक विकासावर पडत असतो. संप्रेषणाची शाब्दिक, विना शब्दांचे श्रवण आणि खुणांची भाषा ही रूपे कोणत्या विकासाशी संबंधित आहेत? आणि उत्तर आहे भाषिक विकास. सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा विकास व त्यांचे व्यवस्थापन करणे हा कोणत्या विकासाचा भाग आहे? उत्तर आहे भावनिक विकास. भावनिक विकास कशाचा भाग आहे? सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा विकास व त्यांचे व्यवस्थापन करणे हा भावनिक विकासाचा भाग आहे. भावनिक विकासाचा प्रत्यक्ष परिणाम व्यक्तीच्या कोणत्या बाबींवर होतो? वैयक्तिक व सामाजिक समायोजनावर भावनिक विकासाचा प्रत्यक्ष परिणाम होतो. समाजाच्या अपेक्षांनुसार वर्तन करण्याची क्षमता प्राप्त होणे म्हणजे कोणता विकास होय? आणि उत्तर आहे सामाजिक विकास. सामाजिक विकास म्हणजे काय? समाजाच्या अपेक्षांनुसार वर्तन करण्याची क्षमता प्राप्त होणे म्हणजेच काय? सामाजिक विकास. सामाजिक या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? समाजमान्य वर्तन करणे, समाजमान्य भूमिका बजावणे आणि सामाजिक दृष्टिकोन निर्माण होणे. स्नायूंचा विकास आणि स्थूल व सूक्ष्म स्नायूंवरील नियंत्रण, उदाहरणार्थ शारीरिक हालचाली यांचा समावेश कोणत्या विकासात होतो? आणि उत्तर आहे कारक विकास. यामध्ये काय काय होतं? स्नायूंचा विकास आणि स्थूल व सूक्ष्म स्नायूंवरील नियंत्रण हे कारक विकासाचा एक भाग आहे किंवा या सर्व बाबींचा कारक विकासामध्ये समावेश होतो. कारक कौशल्य शिकण्याचे आदर्श वय कोणते मानले जाते? आणि उत्तर आहे बाल्यावस्था. चूक आणि बरोबर यातील फरक करता येणे आणि योग्य वर्तन करणे हे कोणत्या विकासाचे प्रमुख लक्षण आहे?
उत्तर आहे नैतिक विकास. गटाच्या प्रमाणकाबरोबर नियम मूल्य जुळवून घेणे हे विकासाच्या कोणत्या अंगाशी निगडित आहे आणि उत्तर आहे नैतिक विकास. घराबाहेरच्या लोकांशी आणि विशेषतः समवयस्क मुलांशी कसे जुळवून घ्यायचे हे बालक प्रामुख्याने कोणत्या विकासांतर्गत शिकते. उत्तर आहे सामाजिक विकास. यामध्ये काय शिकतो बालक? घराबाहेरच्या लोकांशी आणि विशेषतः समवयस्क मुलांशी कसे जुळवून घ्यायचे हे बालक कोणत्या विकासांतर्गत शिकते? तर ते सामाजिक विकासांतर्गत शिकत असते. बुद्धिमत्ता विकास आणि भाषेच्या द्वारे विचार व्यक्त करण्याची मानसिक क्षमता कोणत्या क्षेत्राचा भाग आहे आणि उत्तर आहे बोधात्मक विकास. बालकांना सामाजिक कृतींमध्ये गुंतून राहण्यासाठी किंवा सहभागी होण्यासाठी खालीलपैकी कोणते माध्यम सर्वात जास्त उपयुक्त ठरते आणि उत्तर आहे भाषा किंवा भाषिक विकास. भावनांचा आविष्कार करणे आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवून भावनिक परिपक्वता साधणे हा अभ्यास कोणत्या विकासांतर्गत केला जातो? भावनिक विकास. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उदाहरण शरीराच्या वाढीचे आहे? उंची आणि वजन वाढणे हे कशाचे उदाहरण आहे? शरीराच्या वाढीचे. परिपक्वता व अध्ययन यामुळे घडून येणाऱ्या बदलांची प्रगतिशील मालिका म्हणजे काय आणि उत्तर आहे विकास किंवा डेव्हलपमेंट. मग विकासाची व्याख्या कशी करता येईल? परिपक्वता व अध्ययन यामुळे घडून येणाऱ्या बदलांची प्रगतिशील मालिका म्हणजेच काय? विकास. विकासाच्या प्रक्रियेत कोणते बदल समाविष्ट असतात? संख्यात्मक व गुणात्मक असे दोन्ही. विकासाच्या प्रक्रियेमध्ये कोणते बदल समाविष्ट असतात? संख्यात्मक आणि गुणात्मक. वाढ या प्रक्रियेचा कालावधी आणि सातत्य याबाबत कोणते विधान अचूक आहे? वाढ आयुष्यभर होत राहणारी सततची प्रक्रिया नाही हे विधान अचूक आहे. या ठिकाणी आपल्याला आणखीन काही पर्याय दिलेले आहेत जे की आपण टेस्ट सिरीजमध्ये सोडवू शकतो, परंतु आपल्याला फक्त रिव्हिजन जलद गतीने व्हावी यासाठी इतर पर्याय गाळलेले आहेत आणि फक्त योग्य उत्तर या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे. पुढचा प्रश्न, विकास या प्रक्रियेचा कालावधी कोणता मानला जातो आणि उत्तर आहे विकास ही गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत सतत चालणारी प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, वाढ आणि विकास यांच्या मोजमापाबाबत खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे आणि उत्तर आहे वाढ मोजता येते परंतु विकासाचे वर्तनातून व कामगिरीवरून निरीक्षण करावे लागते. हा वाढ आणि विकास यामधला फरक आहे. आणि काय मग फरक आहे? तर वाढ ही आपल्याला मोजता येते परंतु विकासाचे वर्तनातून आणि कामगिरीवरून आपल्याला निरीक्षण करावे लागते. शरीराच्या आकारमानात होणारा बदल म्हणजेच वाढ प्रामुख्याने कशामुळे दिसून येतो? पेशींच्या वाढत्या संख्येमुळे किंवा पेशींच्या आतील घटकांमधील वाढीमुळे आपल्याला काय होतं? शरीराच्या आकारमानात होणारा बदल दिसून येतो. पुढचा प्रश्न, वाढ आणि विकासातील परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? वाढ झाली तरी विकास होईलच असे नाही. बोलायला शिकणे, वर्तनात बदल होत जाणे आणि आवड बदलणे हे खालीलपैकी कशाचे मुख्य लक्षण आहे आणि उत्तर आहे विकास. विकासाची लक्षणं कोणते कोणते? बोलायला शिकणे, त्यानंतर वर्तनात बदल होत जाणे आणि आवड बदलणे हे विकासाचे मुख्य लक्षणे आहेत. पुढचा प्रश्न, वाढीमध्ये होणारे बदल नेहमी कोणत्या स्वरूपाचे असतात? वाढ प्रत्येक वेळी प्रगतिशील असेलच असे नाही. विकास ही प्रक्रिया कशी घडते? क्रमाने होत जाणारी व सुसंगत बदलांची मालिका ही विकास ही प्रक्रिया आहे. कशी? क्रमाने होत जाणारी आणि सुसंगत बदलांची ती मालिका असते. पुढचा प्रश्न, विकासाची व्याप्ती वाढीच्या तुलनेत कशी असते? विकास या संज्ञेमध्ये बदलांची खूप मोठी कक्षा किंवा व्याप्ती समाविष्ट असते. म्हणजेच काय? विकास आणि वाढ यांची तुलना जर आपण केली तर विकास या संज्ञेमध्ये काय असतं? बदलांची खूप मोठी कक्षा किंवा व्याप्ती समाविष्ट असते. त्यानंतर एखाद्या बालकाचे वजन वाढले म्हणजे त्याच्या कार्यशीलतेत फरक पडेलच असे नाही. हे विधान वाढीच्या कोणत्या वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधते? वाढ झाली तरी विकास होईलच असे नाही. हे
कशावरून आपल्याला लक्षात येते, एखाद्या बालकाचे वजन वाढले म्हणजे त्याच्या कार्यशीलतेत फरक पडेलच असे नाही. पुढचा प्रश्न, विकासामध्ये शरीराच्या निरनिराळ्या संरचना आणि त्यांची कार्ये यातील गुंतागुंतीची प्रक्रिया कशामुळे घडून येते? परिपक्वता व अध्ययन, विशिष्ट कौशल्ये व धोरणे वापरून स्मरणशक्ती आणि शब्दसंग्रह वाढवणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? आणि उत्तर आहे गुणात्मक व संख्यात्मक बदल म्हणजेच विकास. तो कसा आहे? विशिष्ट कौशल्ये व धोरणे वापरून स्मरणशक्ती आणि शब्दसंग्रह वाढवणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर गुणात्मक व संख्यात्मक बदल आहे. पुढचा प्रश्न, शरीराच्या विशिष्ट भागात होणाऱ्या बदलाला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात? तर त्याला वाढ असे म्हणतात. विकास ही संज्ञा वापरली जाते तेव्हा त्याचा संदर्भ प्रामुख्याने कशाशी असतो? संपूर्णपणे अवयवांचा विकास आणि त्यांची कार्ये, शरीराच्या प्रमाणबद्धतेतील बदल आणि दातांची वाढती संख्या हे कशाचे स्पष्ट मोजमाप आहे? आणि ते मोजमाप आहे वाढीचे. बालकाच्या आकलनात बदल दिसणे हे कशाचे उदाहरण आहे? आणि उत्तर आहे विकासाचे. ते गुणात्मक बदल असतात. पुढचा प्रश्न, शरीरामध्ये वजन आणि उंची वाढणे हा विकासाच्या प्रक्रियेतील कोणता बदल मानला जातो? आणि उत्तर आहे मापनीय आणि संख्यात्मक बदल. या ठिकाणी आपल्याला मापनीय बदल किंवा संख्यात्मक बदल म्हणजे काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर उत्तर काय येईल मग? शरीरामध्ये वजन आणि उंची वाढणे हा विकासाच्या प्रक्रियेतील कसा बदल आहे? तर तो आहे मापनीय आणि संख्यात्मक बदल. पुढचा प्रश्न, कार्यक्षमता, बोधात्मक क्षमता आणि भाषा आत्मसात करणे हे बालकातील कोणत्या बदलांचे उदाहरण आहे? वैकसिक आणि गुणात्मक बदलांचे उदाहरण आहे. विकास या प्रक्रियेच्या कालमर्यादेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विकास ही गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत चालणारी सतत प्रक्रिया असते. म्हणजेच काय? विकासाचा आपल्याला इथे कालमर्यादा, विकासाची कालमर्यादा आपल्याला सांगितलेली आहे आणि त्या बाबत आपल्याला योग्य विधान शोधायचे आहे. इतर पर्याय आपण गाळलेले आहेत. तर योग्य विधान काय आहे मग? विकास ही गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत चालणारी सततची प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न, विकासाचा नमुना नेहमी एका ठराविक क्रमाने होतो. यातील मस्तकानुवर्ती विकास क्रम म्हणजे काय? आता या ठिकाणी परीक्षेमध्ये हा प्रश्न बरेचदा आलेला आहे. मस्तकानुवर्ती विकास क्रम म्हणजे काय? डोक्याकडून पायाकडे होणारा विकास याला काय म्हटलं जातं? मस्तकानुवर्ती विकास क्रम. पुढचा प्रश्न, अक्षानुवर्ती विकास क्रम विकासाची कोणती दिशा दर्शवितो? आता दुसरा मुद्दा, अक्षानुवर्ती विकास क्रम शरीराच्या मध्याकडून शरीराच्या दोन्ही बाजूंना होणारा विकास म्हणजे काय? अक्षानुवर्ती विकास क्रम. मस्तकानुवर्ती म्हणजे काय? डोक्याकडून पायाकडे होणारा, आणि अक्षानुवर्ती म्हणजे शरीराच्या मध्याकडून शरीराच्या दोन्ही बाजूंना होणारा विकास, त्याला म्हणायचं अक्षानुवर्ती विकास. मस्तकानुवर्ती विकास क्रमानुसार बालकाचे सर्वात आधी कोणत्या अवयवावर नियंत्रण येते? आणि योग्य उत्तर आहे डोक्याच्या भागावर. बालकाच्या हालचाली सुरुवातीला अनियंत्रित व सर्वसाधारण असतात, परंतु नंतर विशिष्ट वस्तू पकडण्यासाठी त्या अधिक कौशल्यपूर्ण होतात. हे विकासाच्या कोणत्या तत्वाचे उदाहरण आहे? आणि उत्तर आहे विकास सामान्याकडून विशिष्टाकडे होतो. याचं उदाहरण काय आहे दिलेलं? आपल्याला असाच प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. विकास सामान्याकडून विशिष्टाकडे होतो हे कशाचे उदाहरण आहे? किंवा विकासाच्या कोणत्या तत्वाचे हे उदाहरण आहे? तर मग कोणत्या तत्वाचं उदाहरण आहे? बालकाच्या हालचाली सुरुवातीला अनियंत्रित व सर्वसाधारण असतात, परंतु नंतर विशिष्ट वस्तू पकडण्यासाठी त्या अधिक कौशल्यपूर्ण होतात. हे विकास सामान्याकडून विशिष्टाकडे होतो याचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, भावनिक विकासात बालक सुरुवातीला अपरिचित आवाजाला सामान्य भीतीचा प्रतिसाद देते आणि नंतर विशिष्ट वस्तूची भीती वाटू लागते. हे कोणते तत्व दर्शविते? विकास सामान्याकडून विशिष्टाकडे होतो. पुढचा प्रश्न,
विकासाची गती प्रत्येक व्यक्तीत आणि शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये कशी असते? विकासाची गती प्रत्येक व्यक्तीत आणि अवयवात भिन्न म्हणजेच वेगळी वेगळी असते. मुलगे आणि मुली यांच्या वाढीच्या व विकासाच्या गतीत फरक असतो. हे कोणत्या तत्वाचे उत्तम उदाहरण आहे? विकासाची गती ही भिन्न असते हे याचं उदाहरण आहे. काय? मुले आणि मुली यांच्या वाढीच्या व विकासाच्या गतीत फरक असतो. पुढचा प्रश्न, सर्व बालकांमध्ये विकासाचा नमुना सारखा असला तरीही प्रत्येक बालकाची विकासाची पातळी एकाच वेळी समान का नसते? कारण विकासामध्ये व्यक्तिभिन्नता असते. यावर प्रश्न परीक्षेमध्ये बरेचदा आलेला आहे, त्यामुळे हे 2-3 जे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न, बालकांमधील व्यक्तिभिन्नता निर्माण होण्यासाठी प्रामुख्याने कोणते 2 घटक जबाबदार असतात? आणि उत्तर आहे आनुवंशिकता आणि मिळणारे वातावरण. हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. बालकांमधील व्यक्तिभिन्नता या घटकावरती हा विचारलेला प्रश्न आहे. निर्माण होण्यासाठी प्रामुख्याने कोणते 2 घटक जबाबदार आहेत? तर पहिला आहे आनुवंशिकता आणि दुसरा आहे मिळणारे वातावरण. त्यानंतर शारीरिक, भावनिक, भाषिक, सामाजिक आणि बोधात्मक या विकासाच्या अंगांचा एकमेकांशी कसा संबंध असतो? तर विकासाच्या या सर्व अंगांमध्ये परस्पर संबंध असतो आणि त्यांचा एकूण विकासावर परिणाम होतो. विकास ही प्रामुख्याने कोणत्या 2 प्रक्रियांची निष्पत्ती असते? परिपक्व आणि अध्ययन या 2 प्रक्रियांची ती निष्पत्ती असते. पुढचा प्रश्न, परिपक्वन या संकल्पनेचा अचूक अर्थ कोणता? जन्मतः प्राप्त गुणधर्मांची नैसर्गिकरित्या होणारी वाढ म्हणजेच काय? परिपक्वन. पुढचा प्रश्न, सराव, अनुकरण, निरीक्षण आणि प्रशिक्षण यामुळे वर्तनात घडून येणारा कायमस्वरूपी बदल म्हणजे काय? तर उत्तर आहे अध्ययन. कौशल्य प्राप्त करण्याची क्षमता कशामुळे निर्देशित होते आणि ते कौशल्य कसे शिकावे हे कशावर अवलंबून असते? आणि उत्तर आहे क्षमता परिपक्वतेमुळे निर्देशित होते, तर ते शिकणे अध्ययनावर अवलंबून असते. सर्व व्यक्तींसाठी विकासातील बदलांचा नमुना सारखाच असतो आणि ते बदल दिशाक्रमाच्या नियमानुसार होतात. हे विधान विकासाच्या कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? विकासाचा नमुना अंदाज योग्य ठराविक असतो. पुढचा प्रश्न, एका विशिष्ट वयानुसार बालकाच्या क्षमतेमध्ये उदाहरणार्थ बसणे, रांगणे, नैसर्गिक वाढ दिसून येते. हा विकासातील कशाचा भाग आहे? परिपक्व. पुढचा प्रश्न, आई-वडिलांकडून बालकांमध्ये संक्रमित होणाऱ्या अनुवंशिकतेचे खरे गुणधर्म वाहक खालीलपैकी कोणते असतात? आणि उत्तर आहे वंशाणू किंवा जीन्स. मानवी गर्भधारणेच्या वेळी आई आणि वडील यांच्याकडून प्रत्येकी किती एकेरी रंगसूत्रे प्राप्त होतात? आणि उत्तर आहे प्रत्येकी 23, एकूण 46 रंगसूत्रे. लिंग निश्चितीच्या प्रक्रियेत पुरुषाकडील शुक्रपेशीतून कोणते रंगसूत्र प्राप्त झाल्यास होणारे अपत्य पुल्लिंगी म्हणजेच मुलगा असते? आणि उत्तर आहे वाय रंगसूत्र. रंगसूत्रांच्या जोडीमध्ये जेव्हा पालकांकडून प्राप्त होणाऱ्या गुणधर्मांचे संक्रमण करण्याचे काम एक वंशाणू करतो तेव्हा त्या वंशाणूला काय म्हणतात? आणि उत्तर आहे प्रबल वंशाणू. जन्मोत्तर वातावरणातील कोणता घटक बालकाच्या व्यक्तिमत्व आणि विकासावर सर्वाधिक आणि दीर्घकालीन प्रभाव टाकणारा पहिला सामाजिक गट मानला जातो? आणि उत्तर आहे घर आणि कुटुंब. हा जन्मोत्तर वातावरणातील बालकाच्या व्यक्तिमत्व आणि विकासावर सर्वाधिक आणि दीर्घकालीन प्रभाव टाकणारा पहिला सामाजिक गट मानला जातो. पुढचा प्रश्न, क्वाशिऑर्कर हा कुपोषणाचा आजार प्रामुख्याने आहारातील कोणत्या घटकाच्या दीर्घकालीन कमतरतेमुळे होतो? आणि उत्तर आहे प्रथिनांच्या. आहारात प्रथिने आणि उष्मांक या दोन्हींची सातत्याने कमतरता झाल्यास बालकाला कोणता आजार होतो ज्यामध्ये बालकाचे वजन लक्षणीयरित्या कमी होते? आणि उत्तर आहे मरॅस्मस. शरीराची चयापचय क्रिया, वाढ आणि विकास यावर नियंत्रण ठेवणारी संप्रेरके
थेट रक्तात मिसळण्याचे कार्य खालीलपैकी कोण करते? आणि उत्तर आहे अंतःस्रावी ग्रंथी. मेंदूच्या तळाशी असणारी आणि इतर अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारी मास्टर ग्रंथी कोणती? आणि उत्तर आहे पीयूषिका ग्रंथी. हिचं कार्य काय? मेंदूच्या तळाशी असणारी आणि इतर अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम ही पीयूषिका ग्रंथी करते आणि म्हणूनच तिला मास्टर ग्रंथी असं देखील म्हटलं जातं. शरीराच्या वाढीच्या गतीवर आणि चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवणारे थायरॉक्झिन हे संप्रेरक कोणत्या ग्रंथीमधून स्त्रवते? उत्तर आहे कंठस्थ ग्रंथी. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारे इन्सुलिन हे महत्त्वपूर्ण संप्रेरक खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून स्त्रवते? उत्तर आहे स्वादुपिंड. पुढचा प्रश्न, संकटजन्य परिस्थितीत लढणे किंवा पलायन शरीराची तत्परता आणण्याचे कार्य ॲड्रेनॅलिन हे संप्रेरक करते, ते कोणत्या ग्रंथीतून स्त्रवते? आणि उत्तर आहे वृक्कस्थ ग्रंथी. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके कोणत्या ग्रंथीतून स्त्रवतात, जी स्त्री प्रजनन रचनेच्या वाढ व विकासावर नियंत्रण ठेवतात? आणि उत्तर आहे अंडाशय. वाढ व विकास या घटकावरती आधारित हे प्रश्न आहेत. अशा प्रकारचे प्रश्न वृक्कस्थ ग्रंथी म्हणजे काय, त्यांचं कार्य काय, किंवा इतर जे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ग्रंथी आहेत त्यावर हे प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न, पुरुष प्रजनन रचनेची वाढ व विकासावर नियंत्रण ठेवणारे टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक कोठून स्त्रवते? आणि उत्तर आहे रेतपिंड. कंठस्थ ग्रंथीचा स्त्राव कमी झाल्यास बालकाच्या विकासावर कोणता विपरीत परिणाम दिसून येतो? बालकाची वाढ खुंटणे आणि क्रेटिनिझम म्हणजेच मतिमंदत्व निर्माण होणे. शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या योग्य उपयोगावर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी कोणती? आणि उत्तर आहे उपकंठस्थ ग्रंथी. कौशल्य संपादनाच्या प्रक्रियेत कौशल्य शिकण्याची तयारी कशामुळे दर्शवली जाते आणि कौशल्य संपादन कशामुळे होते? तयारी परिपक्वनामुळे आणि संपादन अध्ययनामुळे होते. पुढचा प्रश्न, जन्मपूर्व वातावरण खालीलपैकी कोणत्या घटकाचा परिणाम बालकाच्या विकासावर थेट होऊ शकतो? मातेचे वय, आहार, आजारपण आणि भावनिक स्थिती. पुढचा प्रश्न, शरीरातील अतिरिक्त ऊर्जा बाहेर काढून टाकण्यास आणि स्नायूंच्या विकासावर नियंत्रण आणून हालचालीत सुसूत्रता आणण्यास कशाची मदत होते? व्यायाम. पुढचा प्रश्न, सहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या कोणाची आहे? आणि उत्तर आहे डेव्हिड वेशलर यांनी बुद्धिमत्तेची व्याख्या काय केलेली आहे? सहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. ही बुद्धिमत्तेची व्याख्या डेव्हिड वेशलर यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, बुद्धिमत्ता ही एक सामान्य बोधनिक क्षमता मानणारे मानसशास्त्रज्ञ खालीलपैकी कोण आहेत? आणि उत्तर आहे अल्फ्रेड बिने, त्यानंतर लेविस स्टरमन आणि डेव्हिड वेशलर. हे बुद्धिमत्तेला काय म्हणतात? ही एक सामान्य बोधनिक क्षमता आहे. पुढचा प्रश्न, बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय. हा दृष्टिकोन कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडला? आणि उत्तर आहे E.L. थॉर्नडाईक, लुईस थर्स्टन आणि चार्ल्स स्पियरमन यांनी काय बुद्धिमत्तेसंदर्भात कोणता विचार मांडला? बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय. E.L. थॉर्नडाईक यांनी बुद्धिमत्तेच्या किती स्वतंत्र क्षमता किंवा प्रकार स्पष्ट केले आहेत? आणि त्यांनी बुद्धिमत्तेचे 3 स्वतंत्र प्रकार किंवा बुद्धिमत्तेच्या 3 स्वतंत्र क्षमता सांगितलेल्या आहेत. कोणी? E.L. थॉर्नडाईक यांनी.